प्रमाणे बबन नावले सर, प्रवीण गावण, मंगेश कांबळे हे आमचे सहकारी या स्पर्धेसाठी आम्हाला चेंडू स्पॉन्सर केलेत. वळूयात सामन्याकडे. पंच हनुमान नाईक यांचा इशारा येतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट, शॉर्ट पिच चेंडू निघून जातोय सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक धावतोय मात्र शर्यत जिंकतोय चेंडू आणि पहिल्या चेंडूवर येतोय खणखणीत चौकार. पंच हनुमान नाईक स्टाईल चौकार. इशारा या ठिकाणी येतोय. धाव संख्या फलकावर लागते 4. हनुमान नाईक खरं तर एक गुणी क्रीडापटू, शरीर सौष्ठवपटू आणि त्याचप्रमाणे उत्तम हिंदी समालोचक आणि रायगड जिल्हा टेनिस असोसिएशनचे अधिकृत पंच आज या मैदानात आपल्याला लाभले. त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. त्याचप्रमाणे स्क्वेअर लेग अंपायर आमचे सुचित पाटील, VCC वडगाव क्रिकेट क्लबमधून लेदरवर गोलंदाजी करणारा हा गुणी खेळाडू आज आम्हाला पंच म्हणून लाभतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट, आखूट टप्प्याचा चेंडू थोडासा हात आखडता घेतला आणि फलंदाजाने सुद्धा तितकाच सुरेख सन्मान दिलाय. धावसंख्या आगेकूच करते. धाव फलकावर धावसंख्या येते 5. सुरुवात होते या ठिकाणी टीचर्स 11 देवगड सिंधुदुर्ग संघाची. खरं तर सिंधुदुर्ग नावानं या ठिकाणी आज ती खेळत असतील तरीही हा संघ कौतुक करण्यासारखं आहे की एकाच देवगड तालुक्यामधनं या ठिकाणी आलाय. पुन्हा एकदा गोलंदाज उदय आपल्या बॉलिंग मार्कवर तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. पंचांना पास करतोय. चेंडू गुडलेंथवर होता, भिरकावून दिलाय आणि चेंडू आदळतोय छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या कातळावर. पंच हनुमान नाईक यांचा इशारा येतोय. हा असणार आहे षटकार, खणखणीत दणदणीत षटकार. धाव फलक पुढे सरकतोय. धाव संख्या फलकावर लागते. डबल एक्का फलकावर लागतोय. 11 धावा यावेळी धाव संख्या. पुन्हा एकदा यावेळी मात्र गोलंदाज आपली दिशा बदलतोय. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करतोय आणि रोखून ठेवले फलंदाजाला. एक लेग बाईटच्या स्वरूपात 1 धाव या ठिकाणी मिळते. धावसंख्या फलकावर लागते ती 12. आपण बघतोय टीचर्स फायटर्स पेण आयोजित गुरुवारी नितीन पाटील सेवापूर्ती चषक 2025. तुम्हाला लॉट्स नाही एक लॉट्स वर होऊ दे ना. मला नाव तर तुझे माहित असली पाहिजे. दर्शन दिल्यानंतर आलेत काय? आलेत का इथे? नावं घेऊ का फक्त? इथं आलेत का ते खेळाडू आलेत का इथे? येस, पंचांचा इशारा येतोय. पंच हनुमान नाईक यांचा इशारा येतोय की हा अवांतर चेंडू असणार आहे, स्वैर असणार आहे. हा चेंडू गोलंदाज उदय याला परत टाकावा लागणार आहे. धावसंख्या फलकावर लागते ती 13. स्ट्राईकला येतो वैभव, नॉन स्ट्राईकला त्याची साथ देतोय तो सुनील. आतापर्यंत धावसंख्या पहिल्या षटकामध्ये एक चांगली सुरुवात झाली या ठिकाणी. टीचर्स 11 देवगड सिंधुदुर्ग. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, ब्लॉक होल चेंडू. अपील होतोय मात्र उत्साह जास्त, विश्वास कमी. सांगता होते संपतय षटक क्रमांक 1. या ठिकाणी दरम्यान आपण एक स्वागत सोहळा घेतोय. खो खो राष्ट्रीय खेळाडू अलका आवळे, दर्शना पाटील आणि स्वप्नील पाटील या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना विनंती असतील की आपण व्यासपीठावर यायचंय. त्यांचे मार्गदर्शक असतील सन्माननीय जगदीश मोकल, त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचंय. त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. वळूयात सामन्याकडे. षटकात सुरुवात होते. दुसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ होतोय. गोलंदाज असणारे प्रवीण, सामना करील तो सुनील. प्रवीण टू सुनील. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. चेंडू पायावर आदळतोय. चेंडू जातोय फाईन लेग बाउंड्रीच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे आहे. पाहूया त्या ठिकाणी काय घडतंय. मात्र चेंडू होतोय सीमा रेषा पार. येतोय तो चौकार. 4 धावांना धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या फलकावर लागते ती 17. बॅटकडे का सर की लेग बाईच?
बॅट कट. ओके, थँक्यू. फलंदाज सुनील याच्या बॅटमधून निघालेला हा चौकार. पुन्हा एकदा प्रवीण टू सुनील. ओ, शॉर्ट पिच चेंडू होता, कातळावर पाठवण्याची संधी होती, मात्र फुटवर्क नाही, टायमिंग नाही आणि चेंडू मिस होतोय, स्थिरावतोय यष्टीरक्षकाच्या हातात. कुठली धाव नाहीये, कुठलाही धोका नाहीये, निर्धाव चेंडूची सांगता होतीये. षटक सुरू आहे दुसरं. आपण बघतोय टीचर्स फायटर पेण आयोजित गुरुवर्य नितीन पाटील सेवापूर्ती चषक 2025. पुढचा चेंडू ब्लॉक खोल होता, ब्रह्मास्त्र होतं, क्रिकेटच्या भात्यातील अचूक चेंडू होता आणि पहिल्या चेंडूवर चौकार खाल्ल्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडूवर मात्र सुरेख कमबॅक करतोय गोलंदाज प्रवीण. येस, 12चा भोंगा वाजतोय. बरोबर घड्याळामध्ये 12 वाजतायत आणि चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक येतोय, फील्ड करतोय. तत्पूर्वी कपल ऑफ रन्स दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून कॅरी होत आहेत या ठिकाणी. सुरेख धावगती, गुड रनिंग बिटवीन द विकेट. दररोज दिवसातून दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता हा बजर होत असतो. सकाळी 6, दुपारी 12 आणि संध्याकाळी 6. सर्वांनी वेळेच्या बाबतीत जागरूक असावं म्हणून पेण नगरपालिकेने घेतलेली ही काळजी. आणि अनेक वर्षापासून ही परंपरा पेण शहरामध्ये अबाधित आहे. पुन्हा एकदा गोलंदाज प्रवीण आपल्या 38 बॉलिंग मार्क वरून तयार. पुन्हा एकदा मोठा फटका, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय आणि झेल मात्र त्या ठिकाणी माती मोल होतोय, चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स, सीमा रेषा पार. मिळतोय तो एक सणसणीत चौकार. 4 धावानं धावफलक आगेकूच करतोय. वैभव याच्या बॅटमधून आलेला हा चौकार. धाव मार्गस्थ असताना दुसरं षटक पूर्ण झालंय. धावसंख्या फलकावर लागते ती 24. प्रतिषटक 12च्या सरासरीनं ही धावसंख्या गाठतोय देवगड 11 सिंधुदुर्ग संघ. यापूर्वीचा जो सामना झाला, नोंद घ्यायची आहे, यापूर्वीचा जो सामना झाला मास्टर ब्लास्टर अहिल्यानगर विपक्ष सुपरस्टार रत्नागिरी, विजयी ठरलाय मास्टर ब्लास्टर अहिल्या संघ आणि या संघाचं मॅन ऑफ द मॅच आहेत दिलीप पवार सर. 15 धावा देऊन 4 विकेट त्यांनी घेतल्या. त्यांना विनंती असेल आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय, आपली मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी स्वीकारायची आहे. दिलीप पवार सर, मास्टर ब्लास्टर अहिल्यानगर. पुढचा गोलंदाज असणार आहे ज्ञानेश्वर, जर्सी नंबर आय थिंक 9. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. मोठा फटका, चेंडू निघून जातोय सीमा पार. मिळतील धावा 6. येतोय तो षटकार. पंच हनुमान नाईक स्टाईल हा खणखणीत षटकार. धावसंख्या फलकावर लागतीये या 6 धावांबरोबर 30. लॉस ऑफ 0 विकेट्स, बिनबाद 30. सुरेख सुरुवात या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. टीचर्स 11 देवगड सिंधुदुर्गच्या माध्यमातून इतक्या लांबून आम्ही का आलोय ते सिद्ध करतायत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, यावेळी मात्र चकतोय फलंदाज, वाडीची दाद मागतोय, मात्र पंच हनुमान नाईक स्थिर. आपल्याला रिव्ह्यू अवेलेबल असतील, 2 रिव्ह्यू दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. 1 रिव्ह्यू प्रत्येक इनिंग साठी, मॅच साठी 2 रिव्ह्यू. राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा, शॉर्ट पिच चेंडू भिरकावून दिलाय सीमारेषेवर. 3 क्षेत्ररक्षक धावतात, चेंडू फील्ड होतोय.
आणायचे काय आणायचे आणायचं काय नव्हतं नाही ते खराब आहे हेच नाही पाणीच नाही नगरपालिकेचा नाही पाणी नाही तुम्हाला हे उघडून दिलं नाही का वरचं? नाही, पाणी नाही पाणी नाही पाणी नाही नगरपालिकेचं नगरपालिकेत प्रत्येक फ्लोअरवर आहेत सर या बिल्डिंग मध्ये नवीन बिल्डिंग पलीकडची आहे पुन्हा एकदा माहुली आपल्या बॉलिंग मार्कवर तयार राईट आर्म द विकेटचा मारा शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये आहे डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय तत्पूर्वी चेंडू फील्ड होतोय 2 धावा परत दोनही फलंदाजाच्या माध्यमातून कॅरी होत आहेत 2 धावेने धाव फलक पुढे सरकतोय धावसंख्या फलकावर येते ती 34 लॉस ऑफ 0 विकेट चांगली सुरुवात सुरेख सुरुवात या ठिकाणी पहिल्या जोडीच्या माध्यमातून आपल्याला देवगड सिंधुदुर्ग संघाच्या माध्यमातून बघायला मिळते पुन्हा एकदा फलंदाज सुनील तयार गोलंदाजी करेल माऊली शॉर्ट पिच चेंडू आता मात्र संधी गमावली नाही भिरकावून दिलाय चेंडू आदळतोय सीमारेषे बाहेर आणि धावा मिळतील 6 षटक संपलंय पंचांचा इशारा येतोय चला पाणी पाठवायचंय 12वा खेळाडू पाणी घेऊन जायचंय संयोजकांना विनंती असेल पंचांसाठी पाणी घेऊन जायचंय हॅलो अगोदरचा जो सामना मनोज सर या ठिकाणी पार पडला खरोखर मास्टर ब्लास्टर अहिल्यानगर संघ आणि सुपरस्टार रत्नागिरी संघ या संघादरम्यान एक चांगला चुरशीचा सामना आपल्याला पाहायला मिळाला मास्टर ब्लास्टर म्हटल्यानंतर क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर सरांची आपल्याला या ठिकाणी आठवण येते आणि समोरचं जे पॅव्हेलियन आहे सचिन रमेश तेंडुलकर पॅव्हेलियन जेव्हा या मैदानाची या ठिकाणी या पॅव्हेलियनचं उद्घाटन झालं होतं त्यावेळेस स्वतः सचिन तेंडुलकर सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या पॅव्हेलियनचं उद्घाटन झालं होतं म्हणजे या मैदानाला स्वतः सचिन सरांचं पदपर्शांनी पावन झालेलं हे मैदान आहे हां आणि आज कमीत कमी 15-1 वर्ष झाली असतील जास्त ते इथे येऊन गेले होते तदनंतर या मैदानामध्ये हळूहळू या ठिकाणी चांगलं मैदान केलं गेलं आणि त्याच्यावर हे क्रिकेटचे सामने आजही आपण खेळतोय चांगलं आयोजन नियोजन पाहायला मिळतोय तो टीचर्स फायसर पेन या संघाकडून आणि आत्ताचा चालू असलेला सामना आहे तो सिंधुदुर्ग आणि नाशिक येवला नाशिक या 2 संघांच्या दरम्यान समालोचनासाठी मी माईक घेऊन जातो आमचे सन्माननीय मनोज शिंदे सर यांच्याकडे विजय मेस्त्री सर नियोजन आयोजन आणि एक नेतृत्व कसं असावं याचं ज्वलंत उदाहरण आमचे संघनायक विजय मेस्त्री सर स्वतः पंचांसाठी पाणी घेऊन गेलेत दरम्यान आपण एक स्वागत सोहळा या ठिकाणी घेतोय ज्यांच्या नावानं हा चषक आयोजित केला आहे गुरुवर्य नितीन पाटील सेवापूर्ती चषक त्यांचे चिरंजीव क्षितिज पाटील या ठिकाणी उपस्थित आहे मी संतोष पवार सरांना विनंती करतो की आपण डायसवर जाऊन त्यांचं स्वागत करायचं आहे समर्थ लाईव्ह इव्हेंट्स यांच्या टीमला विनंती असेल की आपण हा सोहळा कव्हर करायचा आहे सर्वांना विनंती असेल ब्रेक फार मोठा होतोय थोडं स्पीडअप करा प्लीज मी चर्चा करत होतो नेतृत्व कसं असावं संघनायक विजय मेस्त्री यांच्या नेतृत्वाखाली आजचा हा चषक आयोजित केला जातोय आमची संपूर्ण टीम असेल आमचे आघाडीचे फलंदाज संतोष पवार मंगेश कांबळे राजेश भोईर त्याचप्रमाणे पडळकर सर असतील 2 दिवस चेंडू आणि सामन्याच्या व्यवस्थापनाची सर्व जबाबदारी असणारे आमचे गावंड सर असतील आमचा आधारस्तंभ महेंद्र गायकवाड सर त्याचप्रमाणे संतोष सावंत सर डी बी एरणकर ज्ञानेश्वर जेधे नितीन जाधव आमचे सुनील पवार सर असतील गांगुर्डे सर सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद आज आपण शेवटच्या हाफकडे वाटचाल करतोय सामना सुरू आहे मैदानामध्ये तो टीचर्स 11 देवगड सिंधुदुर्ग विपक्ष यंग टीचर्स येवला नाशिक नरेश पवार 3 दिवस समालोचनाची भूमिका अतिशय सुरेखरित्या या ठिकाणी पार पाडली आणि बघा
उन्हाचा कडाका वाढतोय, मात्र दोनही फलंदाज जे आहेत त्यांची धावगती कमी होत नाही, रनिंग बिटवीन द विकेट कमी होत नाही. प्रत्येक वेळी 2-2 धावा ते धावून पूर्ण करतायत. धावसंख्या फलकावर लागते ती 42. 42, लॉस ऑफ 0 विकेट. सन्माननीय दिलीप पवार सर या ठिकाणी आहेत. शेवटचा जो सामना झाला होता अहिल्यानगर विपक्ष सुपरस्टार रत्नागिरी, यामध्ये मॅन ऑफ द मॅच ठरले आहेत. 15 धावा देऊन तब्बल 4 बळी त्यांनी घेतले आहेत. मी नरेश पवार सरांना विनंती करतो की मॅन ऑफ द मॅच त्यांच्या हस्ते सरांना प्रदान करण्यात यावी. नाही ते वेगळे होते, तो पवार होता, ते दुसरे पवार होते, हे वेगळे पवार होते. दिलीप पवार सर, मास्टर ब्लास्टर अहिल्यानगर, माझा आवाज पोहोचतोय? आलेले आहेत. ओके ओके, सॉरी. हॅलो हॅलो. येस, धावचीचं अपील होतोय, धावचीचं अपील होतोय. पंच नाही दिलाय, त्यांनी रिव्ह्यू मागितलाय काय? सांगा तसं. पंचांचा इशारा आल्याशिवाय रिव्ह्यू मान्य होणार नाही. खेळाडूंनी पंचांना सांगायचंय रिव्ह्यू. सन्मान्य दिलीप पवार सरांचा या ठिकाणी सामनावीरचं पारितोषिक देऊन सन्मान करण्यात येतोय. सरांना विनंती असेल आपण डायसवर यायचंय. समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या टीमला विनंती असेल मॅन ऑफ द मॅचचा हा सोहळा आपण कव्हर करायचा आहे. पहिल्या सामन्याचा दुसऱ्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय मास्टर ब्लास्टर अहिल्या संघाचा दिलीप पवार. 15 धावा देऊन तब्बल 4 विकेट घेतल्यात. अभिनंदन, हार्दिक अभिनंदन, वेल प्लेड सर. आपण रिव्ह्यू साठी या ठिकाणी थांबतोय. रिव्ह्यू मात्र अनसक्सेसफुल ठरतोय. आपले रिव्ह्यू या ठिकाणी संपलेत. यंग टीचर्स येवला संघाने नोंद घ्यायची. वळूयात सामन्याकडे. मोठा फटका दरम्यान या ठिकाणी येतोय 6 धावांसाठी. खणखणीत षटकार. धावसंख्या 6 धावांबरोबर धावफलक पुढे सरकतोय. संघ 50 कडे वाटचाल करतोय. 49 धावा या ठिकाणी फलकावर येत आहेत. षटक मात्र मार्गस्थ आहे. षटक क्रमांक 4. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या, त्यानंतर 1 धाव आणि त्यानंतर आता 6 धावा आल्यात. सुनील खो खो राष्ट्रीय खेळाडू अलका आवळे, दर्शना पाटील, स्वप्नील पाटील, मार्गदर्शक जगदीश मोकल या सर्वांनी स्टेजकडे यायचं आहे. धन्यवाद. दरम्यान आता एक मोठा फटका आपण बघितला. आलाय तो षटकार. धावसंख्या 50+ होते. 55 धावा या ठिकाणी फलकावर लागतात. कोणताही गडी न गमावता एक चांगली सुरुवात. पुन्हा एक मोठा फटका येतोय. चेंडू होतोय सीमा रेषा पार. येतोय तो दणदणीत षटकार. खो खो राष्ट्रीय खेळाडू अलका आवळे, दर्शना पाटील, स्वप्नील पाटील आणि जगदीश मोकल यांनी स्टेजकडे यायचं आहे. 48 धावांवर वैयक्तिक खेळतोय सुनील. 50 होण्यासाठी फक्त 2 धावा बाकी आहेत. धावसंख्या फलकावर येते 61. एकट्यानं 48 धावा काढल्यात. तत्पूर्वी पुढचा चेंडू चढवून काढलाय. चेंडू जातोय पॉइंट रिजनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक येतोय, फील्ड करतोय. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण होते. धावसंख्या फलकावर लागते ती 62. षटक संपतंय. षटक क्रमांक 4 या ठिकाणी षटक क्रमांक 4 ची अखेर होतीये. वैयक्तिक 49 धावांवर खेळतोय सुनील.
संघनायक सुनील कोदले. मगाशी मी उल्लेख केला नेतृत्व कसं असावं तर सुनील सरांसारखं असावं. एक हाती तंबू, वन हँडेड, वन साइड हिरो आहे. स्वतः संघनायक आणि खेळी साकार करतोय 49 धावांची. अप्रतिम फलंदाजी. षटक सुरू होतोय 5वं. गोलंदाज तयार. नितीन. राईट मोर द विकेट. लोअर फुल टॉस खेळून काढलाय. चेंडू जातोय सी मा पार. चौकार. हॅलो. फलंदाजाने मारलाय चौकार. धावा आल्या 4. मजा येते रसिकांना फार. वातावरण थोडं पाहिजे होतं गार. बघूया कोण जिंकतोय तर कोणाला भेटते हार. नक्कीच राजेश सर पहिल्या चेंडूवर येतोय तो चौकार. त्याचं वर्णन केलंय राजेश सरांनी. तत्पूर्वी गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हलकीशी बोटं फिरवलेत मात्र लोअर फुल टॉस त्याचा फायदा घेतलाय. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू फील्ड केला जातोय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असणार आहे आणि तू मय करता 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 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. आणि या ठिकाणी 50 धावा पूर्ण होत आहेत. सुनील सरांच्या 55 धावांवर खेळतायत वैयक्तिक सुनील सर. पुन्हा एकदा राईट आर्म वर द विकेटचा मारा. नितीन टू सुनील. पुन्हा एकदा ब्लॉक होल खोदून काढलाय आणि खोदून हेलिकॉप्टर उडवलंय आणि हेलिकॉप्टर लँड होतंय सीमा रेषा पार. आलाय तो षटकार. अप्रतिम अशी फलंदाजी या ठिकाणी आपल्याला देवगड सिंधुदुर्ग 11 देवगड संघाच्या माध्यमातून बघायला मिळतीये. स्कोर 74 आहे. तुम्हाला व्हिडिओ पाहिजे? व्हिडिओ नाही, ते माहिती विचारताय. माझं चॅनल आहे स्वतःचं. YouTube चॅनल आहे. काय झालं? रिटायर झाला? काय झालं? रिटायर आहे. आणि गेला कोण? शीतल. वैभव या ठिकाणी रिटायर्ड होऊन परत आहेत. दुसरा फलंदाज शीतल देवस्कर. पुढचा चेंडू. चला स्पीडअप करा प्लीज. नाशिक. राईट आर्म वर द विकेटचा मारा. पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू खेळून काढलाय. चेंडू कार्पेटला हलक्याशा गुदगुल्या करत जातोय आणि रनिंग बिटवीन द विकेट बघा. बाद. ओके. शीतल देवस्कर मात्र गोल्डन डक ची शिकार ठरतायत. धावसंख्या फलकावर यावेळी आहे ती 75. बघा मी म्हटलं होतं काल या ठिकाणी धावांचा पाऊस पडला. जर फलंदाज चांगले असतील तर धावा या मैदानावर प्रचंड प्रमाणात येत आहेत आणि तेच दाखवून दिले देवगड 11 सिंधुदुर्ग संघानं. आतापर्यंत 75 धावा या ठिकाणी फलकावर लागल्या आहेत. गोलंदाज नितीन पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर तयार. आतापर्यंत 13 धावा 4 चेंडू मध्ये दिल्या आहेत. पुढचा चेंडू आणि झेल बाद. बॅक टू बॅक तुचल मै आया. आत्ता मात्र वैभव रिटायर झाल्यानंतर मात्र विकेटची साखळी लागली आहे. एका पाठोपाठ एक गडी बाद होत आहेत. येस नवीन फलंदाज किरण पवार. आमच्या रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा पारगाव गावचा किरण पवार हा देशभर टेनिस क्रिकेट खेळत असतो. त्याच नावाचा फलंदाज. पाहूया ती साजेशी कामगिरी करतोय काय. धावसंख्या फलकावर ती 75. गडी बाद झाले 3. या मैदानाचा आत्तापर्यंतची उच्चांकी धावसंख्या 115 या ठिकाणी पहिल्याच दिवशी लागली आहे. गोरेगाव 11 माणगाव संघाने फलंदाजी करताना पोलादपूर संघाविरुद्ध 115 धावा केल्या होत्या.
पुढचा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप, बॅट्समन शफल झालाय, चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातात. मात्र पंचांनी इशारा केलाय की हा अवांतर चेंडू असणार आहे, हा वाईड चेंडू असणार आहे. चेंडूचा टप्पा सुरेख होता, वेग सुरेख होता, मात्र दिशा भरकटली आणि त्याचं रूपांतर झालं वाईड चेंडूमध्ये. हा चेंडू पुन्हा टाकावा लागणार आहे गोलंदाज नितीन गावित. काहीच महागडं ठरतंय हे षटक. पुन्हा एकदा ब्लॉक खोल करण्याचा प्रयत्न, लोअर फुल टॉस मिळतोय, चेंडू निघून जातोय मिड विकेट बाउंड्रीच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक येतोय, फील्ड करतोय. तत्पूर्वी एक धाव दोनही फलंदाजाच्या माध्यमातून कॅरी झाली आहे. पंच हनुमान नाईक यांचा इशारा होतोय, षटक संपलंय. 5व्या षटकाअखेर धावसंख्या फलकावर लागते ती 77. 26 मिनिट झालेत, आपल्याला फक्त 4 मिनिट असणारे शेवटचं षटक पूर्ण करण्यासाठी. यंग टीचर्स येवला संघानं नोंद घ्यायची. चला बी फास्ट, घाई करा. फार तर 3 विकेट गेल्यात, 3 मिनिट्स आपल्याला अजून वाढवून मिळतील, पण स्पीडअप करा प्लीज. पुढचा गोलंदाज रामकिशन, राईट आर्म ओव्हर द विकेट आणि पहा चेंडू सीमा पार, आउट ऑफ द पार्क. रोल बॉल द्यायचा आहे. आजच्या दिवसातील मैदानाच्या बाहेर निघून गेलेला हा पहिला षटकार. किरण पवार, मगाशी म्हटलं मी आमच्याकडं नॅशनल लेवलला खेळणारा किरण पवार पारगावचा क्रिकेटर आहे आणि तीच कामगिरी, नावाला साजेशी कामगिरी या ठिकाणी देवगड सिंधुदुर्गचा किरण पवार करून दाखवतोय. चेंडू भिरकावून दिलाय स्टेडियमच्या बाहेर. धावसंख्या फलकावर लागते 83. पुढचा चेंडू पुन्हा एक मोठा फटका आणि क्षेत्ररक्षक बनणार प्रेक्षक. चेंडू निघून जाणार सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच दिलीप पवार. आता आपण बघतोय किरण पवार आणि असाच एक फलंदाज टीचर्स फायटर्स पेण मध्ये आहे संतोष पवार, ज्यांनी आजपर्यंत किती चेंडू मैदानाच्या बाहेर टाकून दिले ज्याची गणती करता येणं अशक्य आहे. पुढचा चेंडू परत एकदा आणि यावेळी मात्र कमबॅक केले गोलंदाजानं. ब्लॉक होल आणि यष्ट्या उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉइड. विकेट नंबर 4 वे टू द पॅव्हिलियन. समालोचकाची नजर लागली असं म्हणावं लागेल. समालोचकाची नजर ही तीक्ष्ण असते. असो, जाऊयात सामन्याकडे. धावसंख्या फलकावर लागली आहे तरी 89 धावा फलकावर लागल्या आहेत. चेंडू मात्र शेवटच्या षटकातील बाकी असतील 3. 100 गाठण्यासाठी देवगड सिंधुदुर्ग संघाला संधी आहे. बघा 100 पूर्ण करण्यासाठी 3 चेंडू मध्ये जर 11 धावा काढल्या तर देवगड संघाच्या 100 धावा फलकावर लागतील. राईट आर्म ओव्हर द विकेट. येस, ऑफ साइड, आउटसाइड द ऑफ स्टंप. हलकीशी बोटं फिरवली आहेत. चेंडू बॅटची एज घेतोय, स्थिरवतोय यष्टीरक्षकाच्या हातात. एक धाव त्या दरम्यान दोन्ही फलंदाजांमध्ये पूर्ण होते. पहिल्या इनिंगच्या अखेरीकडे वाटचाल करतोय. हा सामना आपल्या उशिरा जॉईन झालेल्या प्रेक्षकांसाठी पुनश्च एकदा सामना सुरू आहे. तो यंग टीचर्स येवला विपक्ष टीचर्स 11 देवगड सिंधुदुर्ग. चेंडू होतोय सीमा रेषा पार. धावसंख्या येते फलकावर 94. 94 धावा. अखेरचा चेंडू एक षटकार जर आला तर 100 धावा फलकावर लागतील. बरोबर इन टाइम मध्ये गोलंदाजी सुरू आहे. अजूनही 1 मिनिट बाकी आणि शेवटचा चेंडू बाकी. आजचा उच्चांक, सर्व आजचा धावसंख्येचा उच्चांक या ठिकाणी फलकावर लागतोय. 94 धावा फलकावर लागतायत. षटकार मारण्याची संधी. चेंडू हवेमध्ये उंची गाठली आहे. लांबी गाठतोय का पाहूया. क्षेत्ररक्षक चेंडूवर जातोय, फील्ड करतोय. 2 धावा
दरम्यान दोन्ही फलंदाजांमध्ये पूर्ण होत आहेत आणि धाव बाद धावसंख्या फलकावर आहे ती 96. दरम्यान मान्यवरांचं या ठिकाणी व्यासपीठावर आगमन होतंय. हॅलो. टीचर्स फायटर पेन आयोजित गुरुवर्य नितीन पाटील सेवापूर्ती चषक 2025 जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक मर्यादित या सामन्यांमध्ये उपस्थित सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत. सदर सामन्यांसाठी विशेष सहकार्य म्हणून पेन प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी लिमिटेड सर्व संचालक मंडळ, राजू पिचिका प्रसिद्ध उद्योजक तसेच महेंद्र गायकवाड सर यांनी पूर्ण 5 दिवस खेळाडूंसाठी पाण्याची सोय केलेली आहे. आपले बबन नावले सर, प्रवीण गावण सर, मंगेश कांबळे सर यांनी सामन्यांसाठी लागणारे चेंडू पुरवलेले आहेत. दशरथ एरनकर सर, पांडुरंग पडळकर सर, संतोष सावंत सर यांनी सर्व खेळाडूंसाठी सर्व संघांसाठी जेवणाची सोय ठेवलेली आहे सर्व 5 दिवस. त्याचप्रमाणे ओमेरदादा पेनकर यांनी उत्कृष्ट फलंदाज व उत्कृष्ट गोलंदाज हे जे चषक आहेत हे आम्हाला पुरवलेले आहेत. त्यानंतर युवराज राजेश भोईर यांच्याकडून मालिकावीर हा चषक पुरवण्यात आलेला आहे. आमचे मनोज शिंदे सर जे गेली महिनाभर या सामन्यांचे नियोजनामध्ये सतत त्यांनी पूर्ण दिवस रात्र एक केलेला आहे आणि हे सामने यशस्वी पार पाडण्यासाठी त्यांची खूप मोठी मोलाची कामगिरी आहे. त्यांचे देखील विशेष सहकार्य आम्हाला लाभलेले आहे. आम्हाला आमच्या टीमसाठी जे काही जर्सी दिलेले आहेत, जे काही गणवेश दिलेला आहे ते आमचे कॅप्टन कुल विजय मेस्त्री सर यांचे देखील विशेष सहकार्य आम्हाला लाभलेले आहे. अशा पद्धतीने सर्वांनीच ह्या स्पर्धा पार पाडण्यासाठी खूप मोलाची कामगिरी इथे बजावलेली आहे. आमचे शिवाजी माने सर असोत, आमचे संतोष पवार सर असोत, प्रवीण गावण सर, निलेश पाटील सर या सर्व आमचे सहकारी मित्र आज गेली महिनाभर या टुर्नामेंट यशस्वी पार पाडण्यासाठी सहकार्य करत आहेत, मदत करत आहेत. आणि ज्या 13 तारखेला जो हा आपला कार्यक्रम सुरू झालेला आहे, सामने सुरू झालेले आहेत, आज शेवटाकडे आलेला आहे. सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद राजेश सर. सहकार्य आणि धावपळ कशी असावी गेले 4 दिवस बघतोय. कोणाची गाडी कोणाकडे आणि कोणाची चावी कोणाकडे शोधावी लागते. झोकून दिले पूर्णपणे या सामन्यांसाठी टीचर्स फायटर्स पेण संघाच्या शिलेदारांनी. प्रत्येक संघ या ठिकाणी पोहोचेपर्यंत आम्ही रात्रभर थांबून होतो. शेवटचा संघ ज्यावेळी या ठिकाणी उपस्थित झाला त्यानंतर प्रत्येक खेळाडू आपल्या घराकडे मार्गस्थ झाला. असो, वळूयात सामन्याकडे. सामना सुरू आहे. यंग टीचर्स येवला नाशिक विपक्ष टीचर्स 11 देवगड सिंधुदुर्ग संघाने मात्र सिद्ध करून दाखवलंय. 400 किलोमीटर तब्बल गोव्याच्या बाउंड्रीवरून छोटासा तळकोकणातला एक तालुका, एका तालुक्यातून ते संघ घेऊन या ठिकाणी उपस्थित झाले आणि पहिल्याच सामन्यात धावगती राखली. त्यांनी धावा पूर्ण केल्या आहेत. 96 विजयासाठी 97 धावांचं आव्हान ठेवलंय यंग टीचर्स येवला नाशिक संघासमोर. दरम्यान या ठिकाणी व्यासपीठावर मान्यवरांचं आगमन होतंय. सन्माननीय सौ दर्शना पाटील राष्ट्रीय खेळाडू आहेत. खो खो केईएस इंग्लिश मीडियम स्कूल पेण या ठिकाणी क्रीडा शिक्षिका म्हणून सध्या कार्यरत आहेत. धन्यवाद मॅडम, आपण या ठिकाणी आलात. आमच्या व्यासपीठाची आज शोभा वाढली. सौ अलका आवळे राष्ट्रीय खेळाडू आहेत. खो खो भूमी अभिलेख कार्यालय पेण या ठिकाणी कार्यरत आहेत. श्री जगदीश मोकल सर राज्यस्तरीय खो खो खेळाडू प्रशिक्षक मार्गदर्शक या ठिकाणी आज आपल्या व्यासपीठावर उपस्थित राहिले आहेत. श्री सचिन धनावडे राज्यस्तरीय राष्ट्रीय खो खो खेळाडू माध्यमिक हायस्कूल वरवणे या ठिकाणी सहाय्यक शिक्षक म्हणून आपली भूमिका बजावत आहेत. त्याचप्रमाणे श्री दत्ता आवळे उत्कृष्ट क्रिकेटर, त्यांचा आमचा परिचय आहे. पेण पूर्व विभागातील आहेत. मी पूर्व विभागात दवण सर संघाकडनं क्रिकेट खेळत असतो, त्यामुळं त्यांचा आणि आमचा परिचय
मैत्री अतिशय घनिष्ठ आहे. धन्यवाद. आपण सर्वजण या व्यासपीठावर उपस्थित राहिलात. थोड्याच वेळात DB एरणेकर सरांचं या ठिकाणी आगमन होईल. त्यानंतर आपण स्वागत सोहळा घेणार आहोत. तत्पूर्वी वळूयात सामन्याकडे. पुढचा सामना या ठिकाणी होईल सुपरस्टार रत्नागिरी विपक्ष टीचर्स FCC बीड. दोन्ही संघनायकांना विनंती असेल आपण व्यासपीठाकडे यायचंय नाणेफेकीसाठी. फर्स्ट अँड फायनल कॉल प्लीज कम ऑन टू द स्टेज. FCC बीड आणि सुपरस्टार रत्नागिरी. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी उपांत्य फेरीत दाखल झालेला आहे तो माणगाव गोरेगाव. दुसऱ्या दिवशी कर्जत, तिसऱ्या दिवशी राजगुरू. स्पर्धेचा आजचा चौथा दिवस. पहिल्या दिवशी संघ क्वालिफाय झाला रायगड जिल्ह्यातील एक नामांकित संघ माणगाव 11 गोरेगाव. दुसऱ्या दिवशी धडाकेबाज फलंदाजांचा भरणा असलेला संघ या ठिकाणी क्वालिफाय झाला विठू माऊली कर्जत. तिसऱ्या दिवशी मात्र राज्यस्तर गट होता. त्या दिवशी राजगुरुनगर 11 हुतात्मा राजगुरू 11 पुणे या संघानं अंतिम फेरी गाठली. आणि त्यानंतर आजचा हा चौथा दिवस. पाहूया कोण अंतिम फेरी गाठतंय, कोण क्वालिफाय होतंय, बघणं रंजक ठरेल. आज सहभागी झालेले संघ छत्रपती शाहू 11 कोल्हापूर, यंग टीचर्स येवला नाशिक, टीचर्स 11 देवगड सिंधुदुर्ग, मास्टर ब्लास्टर अहिल्यानगर, सुपरस्टार रत्नागिरी आणि दूरवरून मराठवाड्यात आलेला संघ टीचर्स FCC बीड. बॉलर्स नेम प्लीज. सुनील. सुनील सामना करेल तो नितीन गावित. पहिला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप निघून जातोय. यष्टीरक्षकाच्या हातात कुठली धाव नाहीये, कुठलाही धोका नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. धावसंख्या फलकावर बिनबाद 0. जर सुपरस्टार रत्नागिरी संघनायक आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया नाणेफेकीसाठी यायचंय. सुपरस्टार रत्नागिरी कृपया कुठल्याही गोष्टीसाठी आम्हाला पॅनलाइज करावं लागू नये याची काळजी घ्या प्लीज. आपण या ठिकाणी या. टीचर्स FCC बीडचा संघनायक या ठिकाणी हजर आहे. सुपरस्टार रत्नागिरी. शिवाजी माने सरांकडून नाणेफेक करून घ्यायचे. FCC बीड आणि सुपरस्टार रत्नागिरी दोन नेक्स्ट होणारा सामना आहे. रत्नागिरी बीड संघ आलेले आहेत कर्णधार या ठिकाणी. नाणेफेकीचं कौल केलं जाईल सन्माननीय शिवाजी माने सर यांच्याकडून, ज्यांच्याकडे आहे ना माने सर नाणे आहे आपल्याकडे. अप्रतिम असे सामने आपण 4 दिवस या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम पेण च्या ग्राउंडवर बघतोय. बॅक टू बॅक. दुसरा चेंडू डॉट होतोय. धावचित करण्याची संधी फेकी केली आहे मात्र हात कपाळावर, फेकी चुकते. खेळाडू पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित. हा पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि खेळाडू बाद. धावचीच्या स्वरूपात परततोय. यस सुपरस्टार रत्नागिरी या ठिकाणी आले आहेत. टीचर्स FCC बीड सन्माननीय संदीप गवते सर आणि रत्नागिरी संघाचे दीपक खेडेकर सर दोघे या ठिकाणी उपस्थित आहे. दोन्ही संघनायकांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी डायसवर जायचंय प्लीज. टॉस घ्या. टॉस सर बसा 2 मिनिट. हॅलो. अरे इथे कॉइन होता भरून नेता का रोज 10,000 रुपये तुम्ही. नेक्स्ट होणारा सामना आहे बीड संघ आणि सुपरस्टार रत्नागिरी. या सामन्याचं नाणेफेकीचं कॉल करण्यासाठी सन्माननीय आमचे मित्र शिवाजी माने सर यांच्या शुभ असते. त्यांच्या नावावर विक्रम आहेत. टायकॉन्डो आणि कराटेचे विक्रम आहेत. म्हणजे
इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड, लंडन बुक ऑफ रेकॉर्ड, USA बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये ज्यांची नोंद केली गेली असे आमचे शिवाजी माने सर यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचं नाणेफेकीचं कौल केलं जातं आहे. सर माने सर. हॅलो, नाणेफेक झाली आहे, बीडनं जिंकली आहे. टीचर्स FCC बीड गोलंदाजी स्वीकारली आहे. गेल्या अहिल्यानगर टुर्नामेंटमधला सुपर 4 मधला क्वालिफाय संघ टीचर्स FCC बीड. आणि दरम्यान मोठा फटका, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, नजर आहे, मात्र हातातून निसटतोय, मातीमोल होतोय. आव्हान असणारे 97 धावांचं आणि नजर हटी, दुर्घटना घटी. कॅचेस विन द मॅचेस, झेल मात्र सोडलाय, ही अपेक्षा नाहीये. बघूया सुधारणा होते का. पुढचा चेंडू दरम्यान अरविंद याचा, राईट आर्म ओव्हर द विकेट, हलकीशी बोटं फिरवलेत, चेंडू लेग स्पिन होतोय. एक धाव दरम्यान त्यामध्ये त्या चेंडूवर मिळते. धावसंख्या फलकावर लागतीये ती 3. सिंगल्स डबल्सनं या ठिकाणी काही होणार नाहीये. मोठे फटके खेळावे लागणार आहेत, चेंडू सीमा पार धाडावे लागणार आहेत यंग टीचर्स येवला नाशिक संघाला. आणि ऐकलंय, प्रयत्न तोच आहे. चेंडू सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी बघायला मिळतंय. दरम्यान 2 धावा दोन्ही फलंदाच्या माध्यमातून पूर्ण होत आहेत. नाहीये, चौकार नाहीये. रिव्ह्यू पाहिजे असेल तर घेऊ शकता. पवार सर, पवार सर, उडी मारल्यानंतर खाली आल्यावर पाय लागलाय, चेंडू हवेत अडवलाय. पाहिजे तर रिव्ह्यू घेऊ शकते संघ. राईट आर्म ओव्हर द विकेट, पुन्हा चेंडू, बोट फिरली, चेंडू गर्रकन फिरलाय. आणि यावेळी मात्र एका निर्धाव चेंडूची सांगता होतीये. धावसंख्या फलकावर लागतीये ती 5. एक गडी बाद 5. षटक मार्गस्थ आहे पहिलं. तत्पूर्वी पुढचा चेंडू स्थिरावतोय 38 सर्कल मध्ये. धाव कुठलीही मिळत नाहीये यार. पहिलं षटक या ठिकाणी संपतंय. तुम्हाला आम्ही 15 पॅकेट्स देणार आहोत. तुम्ही बसून जेवू शकता. नाही नाही, पण एक पावणे 1च्या आसपास येतो. हॅलो राजा, जेवणाचं बघा. मच करू. बोला. नाही करतो, मॅच पूर्ण करतो मग बसा. तत्पूर्वी दरम्यान पुढचा चेंडू सीमारेषेच्या दिशेने निघून जातोय. 4 धावा मिळतील. प्लीज जरा देवगड संघ आम्हाला नावं सांगा ना, गोलंदाज कोण आहे. शीतल, ओके डन. शीतल ज्ञानेश्वर याच्या बॅटमधून आलेला फटका होतोय सीमा पार. धावा मिळतील 4. 4 धावेनं संघ आगेकूच करतोय, धाव फलक आगेकूच करतोय. धावसंख्या फलकावर लागते ती 9. शॉर्ट पिच चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू टच टू बॉडी होतोय. थर्ड मॅन मध्ये जातोय. एक धाव त्या चेंडूवर मिळते लेग बाईच्या रूपामध्ये. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू आणि दिल स्कूप करण्याचा प्रयत्न केलाय. पाहूया यशस्वी ठरतोय का. आणि त्या ठिकाणी सूर्य क्षेत्ररक्षण होतोय.
या ठिकाणी सर्व मान्यवर व्यासपीठावर आले. खो खोचे राष्ट्रीय खेळाडू सौ दर्शना पाटील, सौ अलका आवळे, जगदीश मोकल, श्री सचिन धनावडे आणि उत्कृष्ट क्रिकेटपटू आणि उत्कृष्ट आयोजक श्री दत्ता आवळे सर या ठिकाणी उपस्थित राहिले. मनपूर्वक धन्यवाद. ते परत येणारे त्यांचं स्वागत आपण मनापासून करणार आहोत. दरम्यान वळूयात सामन्याकडे. स्वैर चेंडू, वाईड चेंडू, पंचांचा इशारा होतोय. धावसंख्या फलकावर लागते ती 13. जरा स्पीडअप करा प्लीज. देवगड पुन्हा एकदा मोठा फटका. क्षेत्ररक्षक आहे मात्र बॉल बाउन्स होतोय. 1 बाउन्स सीमा पार आणि पंच हनुमान नाईक यांचा इशारा येतोय. हा असणार आहे खणखणीत चौकार. सतरा धावा दरम्यान फलकावर लागतायत. धावसंख्या 17. एक गडी बाद 17. दुसरं षटक मार्गस्थ. शॉर्ट पिच चेंडू आणि आता मात्र आसमान दाखवले चेंडूला. षटकार. रोल बॉल द्यायचंय. तिसरं षटक. एक मिनिट देतो. संयोजकांना विनंती असेल आपण त्या ठिकाणी गेलेला चेंडू आणायचा आहे. शिवाजी माने सर. दरम्यान पुढचा चेंडू हवेमध्ये आणि खेळाडू बाद. हॅलो चेक. दरम्यान वळूयात सामन्याकडे. राईट आर्म ओव्हर द विकेट, लोअर फुल टॉस खेळून काढलाय. शॉर्ट फाईन लेग, धावचीची संधी मात्र स्वैर थ्रो आणि फलंदाज क्रीज मध्ये सुरक्षित. धावसंख्या फलकावर आली आहे ती 18. दरम्यान फुलटॉस चेंडू, पुन्हा एकदा चेंडू निघून गेलाय आउट ऑफ द स्टेडियम. कृपया वर कोणी असेल तर तो चेंडू आम्हाला परत द्यायचा आहे. आज भरपूर चेंडू वर जाणार आहेत. षटक संपतंय. तिसरं. धावसंख्या फलकावर लागते. या दरम्यान 24. विजयासाठी आव्हान असणारे 96 धावांचं. अजूनही 18 चेंडू आणि
93 धावा. माफ करा, धावसंख्या फलकावर 30. विजयासाठी आव्हान असणारे 97 धावांचा, अजून 67 धावांची गरज. 18 चेंडू 67 धावा, मोठे फटके खेळावे लागतील. 4 ओव्हर झाले. ओके, 12 चेंडू आणि 67 धावा. नाही, थोडीशी धावपळ करून मी कन्फ्युज आहे स्वतः, पण स्कोरर कडनं कुठली चूक होत नाहीये. हॅलो, वरती काही क्रिकेट रसिक आहेत, कृपया त्यांनी जे बॉल गेलेले आहेत ते दिले तर बरं होईल. ब्ल्यू शर्ट रसिक प्रेक्षक आमचे, बॉल गेलेला आहे वरती, कृपया. सुनील पवार सर, तर चक्कर मारून आले तर बरं होईल. एक ब्ल्यू शर्ट गाडीच्या पुढे गेलेला आहे. तुमचं सहकार्य आम्हाला नेहमी लाभतंय सुनील पवार सर. तर आपण एक फेरी मारून आलात तर तेवढंच एक 100 ग्रॅम भात आपण जास्त खाऊ. थँक्यू. वळूयात सामन्याकडे. दरम्यान सामना सुरू आहे तो यंग टीचर्स येवला विपक्ष टीचर्स 11 देवगड सिंधुदुर्ग. एक संघ उत्तर महाराष्ट्र आणि एक संघ कोकण भूमी. दरम्यान मोठा फटका, परत एकदा चेंडू होणार आहे. सीमा रेषा पार, मिळेल तो षटकार. 37. सुनील आहे ना खाली, आहे सुनील उभा आहे खाली. दरम्यान पुन्हा एकदा मोठा फटका वरून. ते पहा प्रेक्षक किती हौशी आहे. कडक ऊन आहे तरी त्या ठिकाणी प्रेक्षक उभे आहेत. आणि वर गेलेला चेंडू आपल्याला मिळतोय. त्या छोट्या बाळानं तो चेंडू आणून दिलाय. थँक्यू. जर खाली आलास तर आपण त्याला एक डेअरी मिल्क देऊयात. थँक्यू. सुरक्षित परत जायचंय त्या ठिकाणाहून. तिसऱ्या षटकाराची संधी, हॅट्रिकची संधी होती मात्र गमावली आहे. षटक मार्गस्थ आहे. 5वं धावसंख्या फलकावर आली आहे ती 43. प्रयत्न करताना दिसतो या ठिकाणी यंग टीचर्स येवला संघ. हिंमत हरत नाहीये मात्र सामना आता अशक्यप्राय होऊन बसलाय. धावसंख्या खूप मोठी आहे, धावांचा डोंगर खूप मोठा आहे, प्रेशर खूप मोठं आहे आणि गरज आहे 54 धावांची. चेंडू बाकी आहेत 7. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅटची एज घेतली आहे, स्थिरावतो यष्टीरक्षकाच्या हातात आणि विकेट क्रमांक 3 पॅव्हिलियनच्या दिशेनं परत. हॅलो, रत्नागिरी सुपरस्टारचे सर्व खेळाडू कॅप्टन्सने आपल्याला पॅव्हिलियनमध्ये बोलवलेले आहे. त्या दरम्यान वाईटचा इशारा. आमचे पंच सुचित पाटील वडगाव क्रिकेट क्लबमध्ये जे नेहमी खेळत असतात. पाहूया झेल होते काय. सुंदर झेल. पुढील बॅट्समन काय सर नाव, भिवसेन कोपनर.
आणि बॉलर महेश राठोड. भिवसेन फलंदाज शेव- भिवसेन, गोलंदाज आहे तो राठोड. पहिला चेंडू निर्धाव चेंडू या ठिकाणी जातोय. तिसरा, माफ करा. सर्व संघांसाठी या ठिकाणी भोजनाची व्यवस्था केली. 20 मिनिटांमध्ये आपल्याला जेवण येईल. प्रत्येक संघाजवळ पोच केलं जाईल. एका प्रतिनिधीने येऊन या ठिकाणी समालोचन कक्षातनं आपले भोजनाचे पॅकेट्स घेऊन जायचे आहेत. राईट ऑफ द विकेटचा मारा. पुनश्च एकदा चेंडू खेळून काढलाय फाईन लेग बाउंड्रीच्या दिशेनं. चेंडू जातोय सीमारेषेकडे. चेंडू होतोय सीमारेषे पार. सुपला शॉट. धावसंख्या फलकावर येते 48. खरं तर स्पर्धेचा आजचा चौथा दिवस. आज चौथ्या दिवशी या ठिकाणी 6 संघ आपापसात झुंजतायत. पहिल्या दिवसापासून अतिशय उत्साहात ही स्पर्धा सुरू झाली. पहिल्या